कारण तुमची बॉडी पूर्णपणे खुललेली नसते, वॉर्मअप झालेलं नसतं, त्यामुळे नियंत्रण थोडं खालावतं मैदानाच्या आतमध्ये. तेच आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा चेंडू, दिशा भरकटलाय गोलंदाज सौरभ म्हात्रे आणि एका अवंतर धाब्याने धावफलकाला सुरुवात. इथे यावेळेस आपण पाहिलं स्क्वेअर ऑफ द विकेट, जंटल पुश होतं, डायरेक्ट हिट आलेली आहे. पंच मात्र स्थिर आहेत. पाहायचे 2 धावा इकडे पूर्ण केल्या गेलेल्या आहेत आणि ऍक्शन पूर्ण झाल्यानंतर पंच आमच्याकडे वळले, हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे. पाहायचे धावबादसाठी खरं तर हा कॉल आहे. रनआउट फलंदाज झालेले आहे की नाही, याची दुसरी बाजू अशी की 2 धावा पूर्ण आहेत की नाही. सौरभ म्हात्रेचं पहिलं षटक. या अगोदरचा सामना अत्यंत चुरशीचा झाला आणि ज्यामध्ये एक मला असं वाटतं क्रिकेटिंग माइंड वापरत असताना एक महत्त्वाची गोष्ट आपल्या समोर असते. ज्यावेळेस डावखुरी हाताचा फलंदाज असतो आणि त्याच्या समोर जर तुम्ही लेफ्ट हँडेड बॉलर आणला की फलंदाजाची सरशी असते. 2 धावा पूर्ण. पिंपळनेर गावचे समाजसेवक अजयजी पाटील साहेब आपण गायकवाड साहेब आपण मुख्य व्यासपीठावर आलेले आहात. आपल्या आयोजकांच्या वतीने सहर्ष ससने स्वागत. यस, नॉट आउट आपण आपल्या मेगा स्क्रीनवर पाहू शकता. 3 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. अभय जयस्वाल आणि अशोक येडे हे 2 फलंदाज आहेत. सौरभ म्हात्रे पुन्हा एकदा तयार असतील. अभयसाठी यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे. फॉरवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चेंडू अडवतील, स्वतःकडे ठेवतील, त्यानंतर सुपूर्दही केला जाईल. इन बिटवीन 1 धाव आलेली आपण पाहिलेली आहे. पहिलं षटक की जे सौरभ म्हात्रेच्या वतीने इथे हाताळलं जात आहे. लेट सुदेश दादा 5151 खार्डी संघाच्या वतीने. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने खरं तर खेळला गेलेला विषेपमधील हा फटका आपण पहिला. फुल लेनचा चेंडू आहे, त्यावर आडव्या बॅटने फटका सजवणं म्हणजे फलंदाजाला असं वाटलं होतं की कव्हर्स रिजन किंवा स्क्वेअर ऑफ द विकेट लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आपण दाखवू शकतो, परंतु ते करण्यामध्ये तो असमर्थ ठरला आणि विषेपमध्ये चेंडू निघून गेला. 1 धाव इकडे सुद्धा आलेली आपण पाहिली. धावफलक पुढे सरकलेल्या 1 धावा आतापर्यंत आपण पाहिला तर ते आहेत. इथेही ड्राईव्ह आलेली आपण पाहिजे. 1 धाव इकडे मिळेल. अभय जयस्वाल आणि अशोक येडे. अलीकडच्या मला असं वाटतं हंगामामध्ये भूमी 11 मांडा संघाने तोंडरे येथे मला असं वाटतं विजेतेपदाला गवसणी घातली होती. इथे पंच पुन्हा एकदा आमच्याकडे बघत आहेत. या षटकातील मला असं वाटतं दुसरा इथे वाईड फेकला गेलेला आहे. अलीकडे झालेली एकता ट्रॉफी की जी आमच्या समालोचकांच्या वतीने प्रेझेंट केली गेली होती, तिचे विजेता आहेत भूमी 11 मांडा. फुलटॉस आहे यावेळेस. आपण पाहिलं डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चेंडू अडवतील, फेकी करतील आणि त्यामध्ये अभय जयस्वाल याची फलंदाजी अत्यंत चर्चेत होती. काय क्लास खेळले होते अभय. आणि त्याच्या नावातच खरं तर आपण पाहिलं अभय म्हणजे भय नाही, ज्याला भय नाही तो अभय, आणि निर्भीड फलंदाजी करत असतो हा फलंदाज. सौरभ म्हात्रे पुढे सरसावले, चेंडूला फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं. यावेळेस ड्राईव्ह केलेले क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. 1 धाव इकडे सुद्धा आलेली आपण पाहिली. धावफलकामध्ये बदल होतोय एकेरी दुहेरी धावाने आणि 8 धावा यावेळेस 9 धावा यावेळेस या पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर जोडल्या गेल्या खरं तर आपण पाहू शकाल. भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय सुदेश दादा 5151 खार्डी असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. निर्धारित 5 षटकांचा सामना 1:34 17ला सुरुवात झाली आणि सुरुवातीची 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं अत्यंत बंधनकारक आहे आणि ते करण्यामध्ये जर तुम्ही असमर्थ ठरला तर तुमच्या समोर वेळेच्या बाबतीत अडचणी निर्माण होतील. त्याचबरोबर शेवटच्या षटकामध्ये अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागेल. अलीकडे फार मोठ्या मोठ्या स्पर्धा खरं तर आयोजित होत असतात आणि ही स्पर्धा तितकीच नामांकित, दर्जेदार आणि दिमागदार अशा पद्धतीची आहे आणि म्हणून या स्पर्धेमध्ये क्रिकेट खेळत असताना आपल्याला नियमांकडे किंवा त्या स्पर्धेच्या शिस्तीकडे आपली नजर ठेवणं बंधनकारक आहे आणि त्या पद्धतीने निश्चितच वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा पाळला जावा. 9 धावा आहेत. पहिलं षटक संपलेलं आहे. क्रमांक 2चं षटक घेऊन गोलंदाज आपण पाहू शकाल तर ते विशाल म्हात्रे आलेले आहेत. भूमी 11 मांडा आणि
स्वर्गीय सुदेश दादा 5151 खार्डी. विशाल म्हात्रे क्रमांक 2चं षटक, अधिकचा वेळ खर्च होत आहे, याकडे लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. 9 ऑन दी बोर्ड. अभय जयस्वाल साठी इथे स्विच साठी तयार होते. 30 यार्ड सर्कल मध्ये बॅक ऑफ द विकेट आपण पाहिलं, चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं गली रिजन मध्ये आणि निश्चितच आपल्या संघासाठी 4 धावा त्याने वाचवलेल्या आहेत. 3 धावा निश्चितच इकडे वाचल्या गेलेल्या आहेत. यानंतरच्या सामन्याची सूचना आम्ही तुमच्याकडे देतो. यानंतरचा सामना दुसऱ्या फेरीतील गावदेवी RM11 सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधात स्कायरा 11 वाघिवली वाडा. फार मोठा सामना आहे मित्रांनो. इथे कमी गतीने टाकला गेलेला चेंडू, अनसर्टिनिटी कॉरिडॉर म्हणून ज्या कॉरिडॉरला ओळखली जाते, अनिश्चिततेची कॉरिडॉर आहे, त्यामध्ये इथे खरं तर फेकला गेलेला हा चेंडू. चला, वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा आपण बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. विशाल म्हात्रे इथे पाहायचं आहे, उजव्या स्टेजच्या फार बाहेरचा चेंडू आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप यॉर्कर शोधण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने दाखवला आणि इथे अवांतर चेंडू आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये लगेचच आपल्याला पाहायला मिळालं. विशाल म्हात्रेच्या वतीने हा चेंडू हाताळला गेलेला आहे. हे दोन्ही संघ अत्यंत नामवंत संघ आहेत. कल्याण डोंबिवली परिसरातील खार्डी संघ अलीकडच्या काळामध्ये चांगलं क्रिकेट त्याने सुद्धा दाखवलेलं आहे आणि भूमी 11 मांडा क्रिकेट भ्रमंती त्यांची नेहमी सुरू असते. जगन्नाना पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. यावेळेस लॉफ्टेड फटका आपण पाहतो, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षकाने उंच उडी घेतली परंतु चेंडू त्याही पेक्षा अधिक उंचीने निघून गेला. सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. मात्र वेळेमध्ये सीमारेषेवर जाऊन धडकलेला आहे. एकूण धावा 19 आहेत. डावाला आता वेग मिळत चाललेला आहे. गोलंदाजाला काहीतरी वेगळं करावं लागेल फलंदाजाला शांत ठेवण्यासाठी आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निश्चितच करतील. यस, मला असं वाटतं चेंडू बाहेर निघून गेलेला आहे. 19 धावा धावपलकावर. पंचांकडे अतिरिक्त चेंडूंचा खरं तर तिकडे पुरवठा केला गेलेला आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर चेंडूची निवड व्हावी आणि त्याचबरोबर सामन्याचा रिदम लॉस न करता सामना आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. आजची रजनी या स्पर्धेची 5वी रजनी आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये थ्रू आउट दी टुर्नामेंट आतापर्यंत आपण फार चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या वतीने पाहिलेलं आहे. भिवंडी तालुक्यातील पहिली रजनी स्पर्धा भरवण्याचा मान सन्माननीय गणेशदादा केनी त्याचबरोबर साहिल शेटकेनी यांना मिळाला आणि स्पर्धा प्रतिवर्षाप्रमाणे दिमागदार. विशाल यावेळेस हा फटका निश्चितच आपण पाहिलेला आहे, आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळलेला आहे. स्लॉक केलेलं होतं. क्षेत्ररक्षक डीप फाईन लेग रिजन मध्ये उपस्थित आहे. चेंडू अडून फेकी झाली. 2 धावा आलेल्या आहेत. ज्या पद्धतीची लेंथ फलंदाजाने अँटिसिपेट केली होती त्या पद्धतीने मिळाली नव्हती, तरी सुद्धा चेंडूवर अंतिम क्षणापर्यंत चांगली नजर ठेवत असताना चेंडूफळीचा संपर्क आणला होता फलंदाजाने. अशोक एडे चांगले खेळत आहेत. 6 चेंडूंमध्ये 12 धावा आतापर्यंत धावपलकावर त्याने जोडलेले आहेत. 21 ऑन दी बोर्ड. दिस इज द सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस बिंग बॉल्ड बाय विशाल म्हात्रे. शेवटचा चेंडू स्विच साठी तयार झालेला फलंदाज अशोक याचा अंदाज फार लवकर घेतला गोलंदाजाने आणि त्या पद्धतीने चेंडू मैदानाच्या आतमध्ये विथ दी ग्रेट कंट्रोल हाताळला. पहा, स्विच केलं होतं, चेंडू पडल्यानंतर थोडा आतमध्ये वळलेला आहे आणि इथेच खरं तर बॅट आणि बॉल मध्ये जे कनेक्शन हवे ते साधता आलं नव्हतं. फलंदाजाला 2 षटकं संपली. धावपलकर धावा आपण पाहिलं तर त्या आहेत 21 अर्थात 21 आणि एकही गडी आतापर्यंत बाद झालेला नाही आहे. चांगली सुरुवात इथे मिळालेली ती म्हणजेच भूमी 11 मांडा संघाला आणि
यानंतर पाहायचंय अजून 3 षटकांचा खेळ येणं शेष आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये फार मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळाली. चला भूमी 11 मांडा, आपण अधिकचा वेळ खर्च करत आहात. लगेचच आपल्याला निश्चितच सुदेश दादा 5151 कार्डी संघ आपल्यालाही कोऑपरेट करावं लागेल, कारण क्षेत्ररक्षणाची रचना लगेचच सज्ज करा. 1:34 सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि आता जर घड्याळाकडे आपण पाहिलं तर 1:45 झालेली आहेत. म्हणजे 11 मिनिटं ऑलरेडी तुम्ही घेतलेली आहेत 2 षटकं हाताळण्यासाठी. अशाच शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू येईल, किंवा 4 षटकांसाठी जरी तुम्ही 25 मिनिटं वापरली तरी सुद्धा अतिरिक्त खेळाडू येईल. 4 षटकं 20 मिनिटांमध्ये फेकली आणि त्यानंतरचं षटक 5 मिनिटापेक्षा जास्त चाललं तरी सुद्धा अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये प्लेस केला जाईल. अशा पद्धतीने या स्पर्धेमध्ये वेळेच्या बाबतीत फार मोठा काटेकोरपणा पाळला गेलेला आहे. 2 षटकं संपली, 21 ऑन दी बोर्ड. तिसरं षटक सौरभ. सेकंड स्पेल मध्ये सौरभ आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर चकित केलं फलंदाजाला बाउन्सरने, आणि इथेही स्विच करायचं होतं. अलीकडच्या काळामध्ये अशा पद्धतीचे फटके बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज अँटिसिपेट करतात किंवा त्यांना अपेक्षित असतं उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू मिळेल आणि तो आपण कमी मेहनतीने मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट असं म्हटलं जातं, त्या क्षेत्रामध्ये खेळत असताना आपण चौकार मिळवू शकू. परंतु गोलंदाज सुद्धा चतुर असतात. सौरभ म्हात्रे इथे यावेळेस कव्हर्स रिजन मध्ये ड्राईव्ह करायची होती, इथेही कॉन्टॅक्ट साधता आला नव्हता. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला होता. बघा, तुम्ही विकेट टू विकेट गोलंदाजी ज्यावेळेस करता त्यावेळेस ती तुमच्या फायद्याची असते. म्हणजे कधी कधी त्यावर एखाद दुसरा मोठा फटका सुद्धा येत असतो, परंतु फलंदाजांना बाद करण्याची फार मोठी संधी त्या निमित्ताने तुम्ही क्रिएट करू शकता. सौरभ म्हात्रे इथे यावेळेस हा फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट ड्राईव्ह केलेल्या लॉफ्टेड ड्राईव्ह कव्हरच्या डोक्यावरून जातो. डीप कव्हर रिजन शिबारेषेच्या पलीकडे चौकार. क्रिएट होतो आणि तो चांगल्या पद्धतीने कव्हर केलेला आहे फलंदाजाने, आणि कव्हरच्याच डोक्यावरून इथे हा चौकार दाखवलेला आहे. चांगली फलंदाजी, क्लासिकल फटके या फलंदाजाकडे आहेत. अशोक एडे अगदी 9 चेंडूंवर 16 धावांवर खेळत आहेत. सौरभ म्हात्रे पुन्हा एकदा येतील. एकूण धावा धावपलकर आतापर्यंत आपण पाहिला तर त्या 26 अर्थात 26. इथेही वाईड यॉर्कर शोधलेला आहे. ज्या लेंथवर किंवा ज्या लाईनवर या अगोदर चौकार आलेला आहे तिथेच फलंदाजाला खेळवण्याचं कार्य इथे सौरभनं केलेलं आहे, ज्यामध्ये फार मला असं वाटतं धाडसी निर्णय आहे गोलंदाजाचा हा. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. 26 धावा धावपलकावर तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. सौरभ म्हात्रे गोलंदाज आहेत. पुढे सरसावले इथे फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलेले आहे. क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये उपस्थित आहेत आणि डीप पॉइंट मध्ये जे क्षेत्ररक्षक होते ते समोर आले. चेंडू अडवला, फेकी केली. इकडे 2 धावा निश्चितच मिळालेले आपण पाहू शकाल आणि 2 धावांनी धावपलक हलतं. 28 अर्थात 28 वर जाऊन पोहोचतं. सौरभ म्हात्रेचा हा दुसरा स्पेल. पहिल्या स्पेल मध्ये पहिलं षटक ज्यावेळेस हाताळलं होतं त्यावेळेस 9 धावा खर्च केल्या होत्या आणि एकही मोठा फटका फलंदाजाला खेळण्याची संधी दिली नव्हती. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 1 चौकार दरम्यान आलेला आहे. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन फलंदाज अशोक एडे तयार होत आहेत. अशोक साठीचा हा चेंडू पॅड मध्ये होता, त्यानंतर त्याला लॉफ्ट केलं पॅड मधून. डीप मधून क्षेत्ररक्षक मिड विकेटला चेंडू अडून फेकी करतात. 2 धावा आल्या. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावपलक आपण पाहिलं तर ते जाऊन पोचलेलं आहे. 3-0 अर्थात 30 10.00 ची धावगती इथे राखली गेलेली आहे आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाजांनी जरूर केलेली आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्यामध्ये 12 आणि तिसऱ्यामध्ये सुद्धा 9 आलेले आहेत. वेळेच्या बाबतीत आमचे एक्सपर्ट स्कोरर आम्हाला माहिती देतील किती वेळ आतापर्यंत ही 3 षटकं हाताळण्यासाठी गोलंदाज अर्थात गोलंदाजी करणाऱ्या संघाने घेतलेला आहे. 15 मिनिटांचा अवधी आतापर्यंत वापरला गेलेला आहे. 10.00 ची इथे धावगती आहे किंवा सरासरी आहे आणि याच सरासरीने पंचांसाठी एक आयोजकांच्या वतीने महत्त्वाची सूचना आहे. मैदानाच्या आतमध्ये वेळेच्या बाबतीत इथे गोलंदाजी करणारा संघ त्याचबरोबर फलंदाज जर अपव्यय वेळेचा करत असतील तर ते सुद्धा तुम्हाला वेळोवेळी सूचित करायचं आहे. जरा पुश करा आणि पहिली वॉर्निंग द्या, त्यानंतर तुम्ही पेनल्टी देऊ शकता इथून पुढे. अशा पद्धतीने इथे सूचना आलेली आहे आयोजकांच्या वतीने. प्लीज कीप इन माइंड.
सूरज बाईकर अत्यंत मोठं नाव आहे कल्याण डोंबिवली परिसरातील आणि या सूरजला येथे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलाय. उजव्या बाहेरून येथे ड्राईव्ह केलेल्या क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक्स्ट्रा कव्हर कडे जात आहेत. चेंडू अडवून फेकी होईल. एक धाव इकडे मिळालेली आपण पाहू शकाल. स्वर्गीय सुदेश दादा 5151 खार्डी की जे आमच्या वकील साहेबांच्या वतीने ही टीम निश्चितच पुरस्कृत केली गेलेली आहे आणि गेली 2-3 वर्ष मी ह्या टीमला वकील साहेबांनी पुरस्कृत केलेलं पाहिलेलं आहे. यावेळेस हा फटका अत्यंत चांगला आहे. इनसाइड आउट मैदानाच्या आतमध्ये दाखवला आणि चेंडू सुद्धा आउट झाला, अर्थात सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. चौकार. इनसाइड आउटचा फटका जर तुम्हाला खेळायचा असेल तर चेंडूच्या लाईन पासून तुम्हाला बाजूला व्हावं लागेल तरच तुम्ही इनसाइड आउट खेळू शकता आणि इथं तेच केलं. खरं तर थोडा ऑन द राईटचा टच सुद्धा तिकडे होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूवर त्या पद्धतीने खरं तर हा फटका सजला होता. फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं. एज लागले. मागच्या बाजूने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि इथे फक्त आणि फक्त एक धाव मिळालेली आपण पाहिली. 36 ऑन द बोर्ड. 36 धावा आहे. 3.3 षटकांचा खेळ संपलेला आहे. सूरज बाईकर आलेले आहेत. त्यांच्या विरोधात एक चौकार आलेला आहे. फलंदाज चांगली फलंदाजी करतायत. एकही फलंदाज अजून बाद झालेला नाही. यावेळेस समोरच्या दिशेने आडव्या बॅटने प्रहार केलेला आहे. उडवलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. टिपला झेल आणि इथे फलंदाज अभय जयस्वाल याची खेळी संपुष्टात. आपण करत होतो ज्या पद्धतीचा टच अभय जयस्वालने चॅलेंज ग्राउंडवर दाखवला होता, थोडे आज ऑफ कलर आपल्याला पाहायला मिळाले. कारण अभय सारखा फलंदाज 8 चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि एकही चौकार किंवा षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला नाही. या गोष्टीवरून निश्चितच आपण त्याचा अंदाज लावू शकतो. सुरुवात मिळाली होती, परंतु ज्यावेळेस तुम्हाला सुरुवात एकेरी दुहेरी धावांनी मिळत असते त्यानंतर ती इनिंग तुम्हाला कन्सॉलिडेट करता आली पाहिजे. तिथे आक्रमकता शोधता आली पाहिजे. अजयजी पाटील यांचं आगमन निश्चितच झालेलं आहे. तुमचं मुख्य व्यासपीठावर निश्चितच आम्ही स्वागत करू. त्याचबरोबर त्यांचे सहकारी आपलंही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. मिहिर स्पोर्ट्स भरोडी च्या वतीने फार चांगलं क्रिकेट खरं तर अजय खेळतो आणि अलीकडच्या काळामध्ये व्यावसायिक गटामध्ये सुद्धा अजयची वर्णी लागलेली आपण बघत असतो. त्याचबरोबर चॅलेंज स्पोर्टच्या वतीने सुद्धा अजय खेळतो. असा तिहेरी संगम त्याचा आहे. भिवंडीचं क्रिकेटचं स्ट्रक्चरच तसं आहे, त्याविषयी चर्चा करू. फुलटॉस चेंडू होता आणि इथे खूप काही करता आलं नाही, परंतु समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काही नसण्यापेक्षा एक धाव निश्चितच चांगली आहे आणि ती धावपलकर जोडली जाईल. 37 ऑन दी बोर्ड. भिवंडीमध्ये तुम्ही एक गाव गटात खेळू शकता. त्यानंतर तुमच्याकडे थोडी गुणवत्ता जर चांगली असेल तर तुम्ही BC4 फॉर्मॅट अर्थात शहरी क्रिकेट खेळू शकता आणि अजून जर तुम्ही प्रभावित केलं तर मात्र व्यावसायिक गट तुमच्यासाठी निश्चितच तिकडे आहे. पॅड मध्ये होता आणि मागची दांडी जी दिसली होती गोलंदाज सूरज बाईकरला, तिचा लक्ष भेद केला आणि दांडी वाकवली. फलंदाज बाद. शेवटचं षटक हे डेथ ओव्हरचं असणार आहे. त्याला स्लॉग असंही आपण म्हणू शकतो, कारण त्या षटकामध्ये फलंदाज जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. पाहायचं यानंतर 6 चेंडू आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे फलंदाजी करणारा संघ भूमी 11 मांडण्यासाठी की त्यांचे 2 नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे आपलं लक्ष असेल. वेळेच्या बाबतीत आपण सूचित करू 1:34 या सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि आता जर आपण घड्याळाकडे पाहिलं तर 1:55 इकडे निश्चितच झालेली आहेत आणि लवकरात लवकर हे षटक आपल्याला इथे सुरू करावं लागेल. इन बिटवीन आपण पाहिलं 2 फलंदाज बाद झाले होते. एकदा दोनदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सुद्धा निश्चितच गेला होता, त्यामुळे या छोट्या फरकासाठी कोणतीही पेनल्टी इकडे दिली जाणार नाही. क्रमांक 5चं षटक यानंतर निश्चितच फेकलं जाईल. पाहायचंय गोलंदाज कोणता वापरला जाईल.
आतिश म्हात्रे. म्हात्रे आणि म्हात्रे ब्रदर्स आपल्याला निश्चितच स्वर्गीय सुदेश दादा 5151 खार्डीमध्ये पाहायला मिळतात. शेवटचे 6 चेंडू अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. ड्राईव्हचा हा फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू, पहिला चेंडू प्रोड्यूस करणं हे अत्यंत कठीण काम असतं गोलंदाज म्हणून. आणि तरी ते गोलंदाज बऱ्याचदा ते आव्हान पेलत असतात आणि त्या खोलवर टप्प्याच्या चेंडूसाठी जात असतात. हे सुद्धा त्यांनी केलेलं फार मोठं धाडस असतं. परंतु क्रिकेट खेळत असताना खेळपट्टीवर तुम्ही काय खेळ दाखवता याची दुसरी बाजू तुम्ही मैदानावर किती सराव करता ही असते. आणि तो सराव तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास निश्चितच देत असतो आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्ही ते एक्झिक्यूट करत असता. प्लॅन्स अगोदर आखावे लागतात आणि त्यानंतर ते एक्झिक्यूट सुद्धा करावे लागतात. आणि ऍज अ बॉलर तुमची थॉट प्रोसेस क्लिअर असणं अत्यंत गरजेचं आहे. आतिश केतनसाठी फुलटॉस आहे. मिस टायमिंग फटका. क्षेत्ररक्षक डीप मधून समोर येत आहेत, झपाट्याने येत आहेत, चेंडू अडवतायत. फुलटॉस अशा पद्धतीचा आहे चेंडू. तो जर तुम्ही सरळ बॅटने समोर खेळला तर धावा कमी मिळतील. परंतु आडव्या बॅटने जर तुम्हाला खेळता आला आणि समजा तुम्ही स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साईडला त्याला कट केलं तरी चालू शकतं. त्याचबरोबर मग डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, फाईन लेग आहे, लॉंग लेग आहे. इकडे तुम्हाला ऑन साईडला तो प्लेस करता आला पाहिजे. 39 उजव्या बाहेर जाऊन वाट बघत होते आणि ज्या गोष्टीची एक्झॅक्ट या अगोदर चर्चा मी करत होतो त्याच पद्धतीने आता फुलटॉसला इथे उत्तर दिलेलं आहे. आडव्या बॅटने फुलटॉसला खेचून मारलं, अगदी मेगा स्क्रीनच्या भेटीला पाठवलं चौकार. आणि हा रिव्ह्यू इकडे घेतला गेलेला आहे. बीमरसाठी हा रिव्ह्यू नोंदवला गेलेला आहे फलंदाजांच्या वतीने आणि आमचे पंच निश्चितच पडताळणी करतील. या चेंडूवर ज्यावेळेस फटका सजलाय त्यावेळेस खरं तर फलंदाजाची पोझिशन सुद्धा चेक करावी लागते. तो बॅटिंग क्रीज मध्ये आहे की पुढे जाऊन खरं तर सरसावून फटका सजवला गेलेला आहे. त्याचबरोबर फटका सजवत असताना फलंदाज कधी कधी बेंड होत असतात, त्या गोष्टीकडे मोल्ड होत असतात, ते सुद्धा पाहिलं जातं. आणि फुलटॉस जर असेल तर तो डीप होणार आहे का, या सगळ्या गोष्टी आव्हानात्मक असतात खरं तर पंच म्हणून. परंतु ज्यावेळेस तुमच्याकडे अनुभव असतो तो अनुभव तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी निश्चितच करण्यामध्ये मदत करत असतो. फेअर डिलिव्हरी हा चौकार आलेला आहे. 43 ऑन दी बोर्ड. 43 धावा धावपलकर जोडल्या गेलेले. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. खरं तर विकेट जास्त मिळाल्या नाही किंवा विकेट जास्त गमावल्या नाही फलंदाजी करणाऱ्या संघाने, परंतु धावा सुद्धा आपण पाहिल्या त्याच्या कंपॅरिझन मध्ये फार जास्त नाही. एका ऍव्हरेज खरं तर हा रन रेट आपल्याला पाहायला मिळतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करणं स्वाभाविक होतं, परंतु इथे यश मिळालं नव्हतं फलंदाजाला. पंच आमच्याकडे वळत आहेत. यस, नो बॉल साठी खरं तर हा रिव्ह्यू आहे. आणि ज्यावेळेस गोलंदाज त्याचा फूट लँड करत होते त्यावेळेस ती लाईन चेक केली जाईल, नेमका कुठे गोलंदाजाचा फूट लँड झालेला आहे. त्याचबरोबर स्कीड झाला असेल तर ते सुद्धा पंच बघत असतात. 43 धावा आहेत. यानंतरच्या सामन्याची सूचना आम्ही तुम्हाला देत आहोत. गावदेवी RM11 सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधात स्कायरा 11 वाघिवलीवाडा असा हा सामना आपण पाहू शकाल. दुसऱ्या फेरीतील सामना अत्यंत रोमांचक लढत आजच्या रात्रीतील निश्चितच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणून प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका, या क्रीडा नगरी बरोबर जोडलेले राहा. त्याचबरोबर GTC या चॅनल बरोबर तुम्ही जोडलेले राहा. दोन चेंडूंचा खेळ येणं अजूनही शेष आहे. 43 धावा आहेत. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. त्याच गोष्टीची चर्चा आम्ही करत होतो की तुम्ही फलंदाज फार गमावलेले नाहीत, परंतु चालेल ना, परंतु त्या कंपॅरिझन मध्ये इथे धावा सुद्धा तितक्या जास्त नाहीयेत. आणि असं म्हणतात माणसाच्या आयुष्यामध्ये माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला महत्व आहे. क्रिकेटमध्ये याचं जर आपल्याला रिलेशन द्यायचं असेल तर तुम्ही किती वेळ फलंदाजी केली यापेक्षा ती कशी केली, म्हणजे एक्झॅक्ट कोणत्या स्ट्राईक रेटने केली याला फार महत्व आहे. आणि या अगोदर आपण पाहिलं होतं की फलंदाज अशोक एडे यांनी अगदी चांगली फटकेबाजी करत असताना 15 चेंडूंमध्ये 25 धावा तिकडे निश्चितच दाखवल्या. 4.4
4.4 षटकांचा खेळ झालाय. 43 धावा धावपल करायत. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. फेअर डिलिव्हरी. अतिश यावेळेस सुद्धा गोफन फिरवलेले आहे, खोदून काढले. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे. सीमारेषेच्या अगदी समोर चेंडू आडून फेकी झालेली आहे. इन बिटवीन 2 धावा आलेल्या खरं तर आपण पाहिलेल्या आहेत. भूमी 11 मांडा संघाची गोलंदाजी सुद्धा अत्यंत तिखट आणि धारदार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ह्या 45 47 आता बघू फार तर यानंतर किती धावा धावपलकर जोडल्या जातील. या अगोदर जो रिव्ह्यू नोंदवला गेला होता त्याचा रिप्ले मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकतो. अगदी फूट लायनवर किंवा त्यापेक्षा अगोदर थोडा टच झालेला आहे. आणि इथे मोठा फटका आलेला आहे. सगळ्यात शेवटचा चेंडू या सत्रातील आणि त्यावर हा षटकार दरम्यान आला. त्याचबरोबर नो बॉल. 6+1 अर्थात ही सत्ता जाता जाता का होईना फलंदाजी करणाऱ्या संघाची आलेली आहे. आणि पाहायचंय पंचांशी सल्ला मसलत केलं जात आहे. आणि हा षटकार इथे जोडल्यानंतर रिव्ह्यू इथे घेतला गेलेला आहे. पाहायचंय पंचांची कामगिरी पुन्हा एकदा यानंतर महत्वाची ठरणार आहे. यस, ओव्हर स्टेप नो बॉल. या अगोदर सुद्धा एकदा आपण चेक केलं होतं आणि इथे तीच मिस्टेक इथे गोलंदाजाच्या वतीने फार मोठा अंतर आहे खरं तर आपण पाहिलं आणि त्यामुळे हा नो बॉल कॉल केला गेलेला आहे. या स्पर्धेत जेपी पॅनलची पंचगिरी अत्यंत चांगली राहिलेली आहे. येणारा चेंडू फ्री हिट असेल. एकूण धावा आहेत आता 52. आता 50 पार झालेली आहे भूमी 11 मांडा संघाची. यावेळेस लॉफ्ट केलेला आहे, ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चेंडू पर्यंत पोहोचू शकण्या अगोदर चेंडू निघून गेला सीमा पार. आमचे समालोचक सिद्दीक भाबे यांच्या भेटीसाठी आणि हा चौकार. पहिलं सत्र इथे संपलं ज्यामध्ये थोडी हळुवारपणे सुरुवात झाली होती पहिल्या काही षटकांसाठी. परंतु त्यानंतर हे जे शेवटचं षटक आहे ज्यामध्ये चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले. 2 चौकार आले, 1 षटकार आला आणि या सगळ्या गोष्टीची सरमिसळ करत असताना धावपलकर धावा जोडल्या गेलेल्या आहेत. त्या म्हणजे 56 आणि 57 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. स्वर्गीय सुदेश दादा 5151 खार्डी संघाच्या फलंदाजांना. खरं तर खार्डी संघाकडे सुद्धा फलंदाजांचा तोफखाना आहे जरूर, परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी भूमी 11 मांडा संघाकडे आहे हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये अत्यंत रंगतदार होणार आहे. आणि म्हणून कुठेही मित्रांनो जाऊ नका. यानंतरची दुसरी इनिंग तुमच्या समोर अगदी मनोरंजनात्मक क्रिकेट घेऊन येईल यामध्ये ते मात्र शंका नाही. गावदेवी RM11 सोनारपाडा आणि स्कायरा 11 वाघिवलीवाडा दोन्ही संघाचे संघनायक या. गावदेवी RM11 सोनारपाडा, स्कायरा 11 वाघिवलीवाडा दोन्ही संघाचे संघनायक येतील. नाणेफेक यानंतर दुसऱ्या फेरीसाठीची केली जाईल. या कॅप्टन्स लवकरात लवकर आपल्याला रिपोर्ट करायचे.
यानंतरच्या दुसऱ्या फेरीतील सामन्याच्या नाणेफेकीकडे मित्रांनो आपण वळत आहोत. या स्पर्धेचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून ज्यांचा मी उल्लेख करतो ते प्रेमनाथ माळीसाहेब यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक संपन्न होते. एका बाजूने गावदेवी RM11 सोनारपाडा आणि दुसऱ्या बाजूने वाघोलीवाडा, म्हणजे सोनारपाडा वर्सेस वाघोलीवाडा. दोन्ही गावांमध्ये यमक तर जुळलंय. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट कसं असेल हे पाहणं वस्तुक्याचं आहे. कॉल कोणाचा असेल? सोनारपाडा संघाचे संघनायक कॉल करतील. हेड अशा पद्धतीने कॉल आहे. आता कॉइन शोधावं लागेल. आणि टेल म्हणजे नाण्याची विरुद्ध बाजू इकडे दर्शनी बाजू म्हणून आलेली आहे. ही नाणेफेक वाघोलीवाडा संघाच्या संघनायकाने जिंकलेले आहे. आणि नाणेफेक जिंकल्यानंतर दुसऱ्या फेरीचा हा सामना आहे. समोरचा संघ सोनारपाडा अत्यंत दिग्गज नामवंत संघ आहे. निर्धारित 4 षटकांचा सामना. तुमचा निर्णय? पेंडिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे वाघोलीवाडा संघाच्या संघनायकाने केले. इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि दुसऱ्या फेरीचा सामना आहे. या अगोदरचा सामना तुम्ही दिमागदार पद्धतीने जिंकलेला आहे. ॲज अ कॅप्टन तरी तुम्हाला अशा काही बाबी वाटतात का ज्यामध्ये इम्प्रूव्हमेंट येणं गरजेचं आहे? काहीच नाही वाटत. काहीच वाटत नाही. दिमागदार पद्धतीने सामना जिंकलेला आहे. आणि तोच निश्चितच प्रश्न तुम्हाला असेल ॲज अ कॅप्टन, तुम्हालाही काही लॅकिंग पॉईंट वाटतात का जिकडे इम्प्रूव्हमेंटची गरज आहे? नाही, काय नाही वाटत. आणि या अगोदर आम्ही सोनारपाडा संघाची फलंदाजी पाहिली होती. अमर ठाकूर आणि त्याच्या साथीने दुसरे एक फलंदाज होते. ज्या पद्धतीने चेंडू हिट करत होते, मला असं वाटतं कोणतंही असं ग्राउंड नसेल की जे ग्राउंड ते 2 फलंदाज क्लिअर करू शकत नाही. दूरवर आणि लांबच लांब अशा पद्धतीचे षटकार त्यांच्या बॅटमधून आम्ही पाहिले होते. निर्धारित 4 षटकांसाठी किती धावा पुरेशा असतील असं तुम्हाला वाटतं? 50+ धावा. 50+50 गाठण्याचा विचार तुमचा आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाने विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. आणि मित्रांनो, ही नाणेफेक इकडे संपन्न झालेली आहे की जी वाघोलीवाडा संघाच्या संघनायकाने जिंकलेली आहे. दुसऱ्या फेरीच्या या महत्वाच्या सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये वाघोलीवाडा संघाचे संघनायक करतील क्षेत्ररक्षण. इट्स ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सुनील शिल्के. आइए दोस्तों, लौट चलते हैं लेट कबीर निर्मल ट्रॉफी की अद्भुत दुनिया में. जहां पर लेट सुदेश दादा 5151 खाड़ी के सामने 57 का टारगेट है जो भूमि 11 मांडा ने रखा है. दोनों अपना बीच मैदान पे आ चुके हैं. सूरज फौजदार एक बहुत बड़ा नाम है खाड़ी क्रिकेट का. उनके साथ करण निंगूकर और सूरज फौजदार. गेंदबाजी में जगन पाटिल टीम के ऑनर और टीम के कैप्टन भी है. और जगन पाटिल के बारे में दोस्तों ये बताऊं कि कल देर शाम एकता सुपर लीग के चैंपियन रहे थे जगन पाटिल. पहली गेंद ऑन द राइज, आसमान में तान दिया और गेंद सीधी लॉन्ग ऑन के ऊपर 6 रन. ये है सूरज फौजदार. क्या गजब का स्ट्रोक है. फॉलो थ्रू देखिए, बहुत खूबसूरत शॉट. तीर कमान से जा मिला आसमान से. चंद्रयान की यात्रा पे भेज दिया है फौजदार ने. फिर से देखते, बहुत ही जबरदस्त शॉट. ये कमाल के खिलाड़ी खाड़ी के. सिक्सर से खाता खोलता हुआ लेट सुदेश दादा 5151 खाड़ी का. लक्ष्य है 57 का, लेकिन जगन पाटिल की वो टीम है जो बहुत ही झिंझारू है. एज एंड गॉन. ये है जगन पाटिल. क्या खूबसूरत गेंद थी जिस पर क्या आउट किया कॉट बिहाइंड. आइए देखते हैं कौन बनाती हुई गेंद. ऑन द राइज खेलना चाहते थे. किस ऑफ द बैट एंड रोज टू विकेट कीपर.
के पास भी बॉलिंग अटैक बहुत जबरदस्त है। कल इस टीम ने ऐसे ही एकता सुपर लीग नहीं जीता है। 6 रन 1 विकेट। जगन पाटिल विकेट की खुराक के साथ मुड़ते हुए मानकोली एंड से। राइट आर्म राउंड स्टंप्स, बैकफुट पे गए, पंच की हवा में नहीं पहुंच पाए खिलाड़ी। हालांकि पूरी तरह बल्ले पे नहीं आई थी, लेकिन 2 रन बनाने में सौरभ मात्रे कामयाब हुए। इन 2 रन से लेट सुदेश दादा 5-1 खाड़ी का स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन 1 विकेट, 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। इसके बाद 4-4 ओवर के 2 मैचेस बचे। जगन के पास रफ्तार नहीं लेकिन दिमाग है, वेरिएशन है। हालांकि कई सालों से वो क्रिकेट से जुड़े हुए हैं, कल्याण ग्रामीण संगठन के अध्यक्ष भी हैं। खींच के मारा है, चाबुक शॉट है, गेंद सीधी मैदान के बाहर, दर्शकों में 6 रन। बढ़िया कैच ऑडियंस ने पकड़ा है। देखिए लेट सुदेश दादा 5-1 खाड़ी को विजय पाटिल साहब ने, एडवोकेट विजय पाटिल साहब ने स्पॉन्सर किया है। सिक्सर की हैट्रिक, चौकों की हैट्रिक अगर लगती है तो 1051 का इनाम दिया जाएगा। क्या बल्लेबाजी हो रही है, क्या मैच हो रहा है। पहले ओवर में एक हमारी एक तुम्हारी चल रहा है। 6 रन विकेट, 2 रन 6 रन। फिर ओ माय गॉड, दिस इज द अनबिलीवेबल हिट। ये अनबिलीवेबल हिट है। ये देखिए कितने जल्दी अपने आप को पोजीशन किया, चापुक शॉट, चमाट, 6 रन। ये है सौरभ मात्रे। दो रोज पहले एक ओवर में 6 गेंदों पे 6 सिक्सर लगा चुके हैं सौरभ मात्रे, लेकिन कहते हैं वो मैच दूसरा था, ये मैच दूसरा है। इस तरह की कंडीशन में रात के 2:15 बजे इस तरह की बल्लेबाजी, मानो ये करिश्माती बल्लेबाजी है। दिस इज द ग्रेट बैटिंग जगन। फिर लेकिन इस मर्तबा गेंद गैप में 4 रन। जगन को मगन रखा और पहले ओवर में ही जगन ने कितने रन दे डाले? जगन पाटिल ने 24 रन दे डाले। ओमकार शेट्टे, ये तो चिंटू कल एकता सुपर लीग के बेस्ट बॉलर ऑफ द लीग रहे थे चिंटू। और एकता सुपर लीग में चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे इस गेंदबाज ने सबसे फास्ट और फ्यूरियस गेंदबाजी की थी। समय में कॉपरेट करना है। स्टैटिश मिड ऑफ है, सामना कर रहे हैं बैट्समैन करण। इस मरतबा स्लाइस किया है गैप में, गेंद पीछे जा रही है, तेज आउटफील्ड है और गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। कंट्रोल शॉट, देखिए कितना कंट्रोल था शॉट में, अपर कट के अंदाज में केवल गैप में खेल दिया और गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। रनों की रंगोली खाड़ी मनाती हुई स्कोर तेजी से 28 पे पहुंचा है। इसे कहते हैं मिनिमम एफर्ट और मैक्सिमम रिजल्ट।
नजाकत ज्यादा और ताकत कम। फिर से कट करने की कोशिश अतरी कुशाल। इस तरह की गेंदबाजी के लिए जाने जाते हैं चिंटू। लगातार 2 सिक्सर और 2 छक्कों पे भी विजय पाटिल की तरफ से 1051 का इनाम है। इस मर्तबा क्रीज में पीछे चले गए हैं, गेंद को मोड़ दिया है फाइन लेग की जानिब, 1 रन। अब सौरभ मात्रे आए हैं। व्हाट अ प्लेयर इज। देखिए पिछले जो बल्लेबाजी की सौरभ ने, उसको 1051 का इनाम उनके स्पॉन्सर विजय पाटिल साहब की तरफ से दिया जा चुका है और हैट्रिक के लिए इनाम जारी है। हेलीकॉप्टर ड्राइव हवा में फंस जाएंगे और आखिरकार आउट हो गए। रनों का तूफान सौरभ मात्रे। देखिए हेलीकॉप्टर शॉट खेलने में रिस्ट में ताकत होना चाहिए। हालांकि बहुत जबरदस्त गेंद थी, ओवर पिच गेंद तो नहीं थी। वैसे भी चिंटू के पास अच्छी रफ्तार है, थोड़ा सा फ्रंट फुट पे कमिट हो चुके थे। नए बैट्समैन को तुरंत आना है प्लीज। आप देख रहे हैं लेट कबीर निर्मल मेमोरियल कप। स्वागत है आप सभी का। गणेश केनी साहब, साथ ही साथ साहिल केनी और ऑर्गेनाइजिंग कमेटी। नए बैट्समैन करण नीगुलकर ने 5 रन बनाए और नए बैट्समैन जुड़ते हुए केतन मात्रे। हालांकि केतन मात्रे की जब भी नाम निकलता है तो वाकलन के केतन मात्रे की याद ताज़ा होती है। पिछले साल इसी कप के मैन ऑफ द सीरीज भी रहे थे। आरसीसी पेट एक ऐसी टीम है जिसने 2 मरतबा इस कप को जीता है और इस कप में गोरसई बी को पछाड़ा है। पंच किया है, थंपिंग कवर ड्राइव, 4 रन, शॉट वाइड एंड पनिश्ड। कितना खूबसूरत पंच शॉट है, पटकी भी गेंद थी। ये देखिए पंच किया उछलकर, थंपिंग कवर ड्राइव, 4 रन। इस चौकी की मदद से स्कोर 33 रनों पे पहुंचा है। धीरे धीरे नहीं बल्कि तेज जीत की तरफ बढ़ रही है। लेट सुदेश दादा 5151 इस मरतबा क्रीज में पीछे जाके ऑन ड्राइव करते हुए लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ थोड़ा फंबल किया है। इस बीच 2 रन बनाए। ऐसा लग रहा है कि कंधे थोड़े झुक चुके हैं क्योंकि 2 ओवर की समाप्ति में 34 आए, अब 18 गेंदों में 22 चाहिए। 2 ओवर की समाप्ति पे 35 आए, 18 में 22 चाहिए। ये देखिए साफ नजर आ रहा है, चेहरे के हाव भाव बताए जा रहे हैं। और गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया गया है फ़हीम इदरीसी को। फ़हीम इदरीसी हालांकि उनके बहुत मुश्किल काम सौंपा गया है। कमाल का क्रिकेट खार्डी का आप देख रहे हैं। क्या सौरभ मात्रे ने कुछ शॉट खेले, अद्भुत स्ट्रोक, करिश्माती शॉट्स। ऐसा ओमी ने बताया हमें, ओमकार शेट्टी ने, कि 2 दिन पहले सौरभ लगभग गेंदबाज को 6 में 6 मार चुके हैं। सोनारपाड़ा वर्सेस खार्डी के मैच में। देखिए वैसे भी खार्डी, सोनारपाड़ा, वाकलन, वडावली बी, आरसीसी पेट की बात चली थी, यहां भी उन्होंने शिकस्त दे दी।
ये खासियत है। देखिए क्या खूबसूरत गेंद थी फहीम इदरीसी की। ओ जड़ में स्विंगिंग यॉर्कर, बल्ले की जड़ से लगी, 1 रन। इनका रनअप कम है लेकिन इनकी रफ्तार बहुत ज्यादा है। 16 गेंदों में 21 रन चाहिए मैच को जीतने के लिए। देखिए इनामात जरूर हम देंगे। जैसे हमारे खाड़ी के पैकर हैं विजय सेठ, उन्होंने इनाम पहले ही जमा किया है। जिस किसी को लगाना है वो कमेटी के पास इनाम जमा करे। लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइड, गरीबी में आटा गीला किया जा रहा है। उमी लगाए लोग इनाम, लगा तो बैट्समैन या बॉलर का, नहीं लगा तो फिर कमेंटेटर्स का। सोलह रन 20। इस मर्तबा गेंद को उछाल दिया है सीधा लॉन्ग ऑन के ऊपर, 6 रन। बॉटम एंड का क्या इस्तेमाल हो रहा है, एवन पवन की याद आ रही है। ये देखिए जूजी ऑफोली थी, गजब का शॉट, पावर बैक स्ट्रोक। अब 15 में केवल 14 चाहिए। लगभग मैच की जो रूह है वो खत्म किए। फिर से सजनी चली साजन के घर, 6 रन। क्या बल्लेबाजी हो रही है, देर रात मूड बना दिया है। विजय पाटिल साहब ने 1051 का इनाम दे दिया है। अब हैट्रिक के लिए 14 में 8। अच्छा शॉट, सेंसिबल क्रिकेट, सेंसिबल क्रिकेट, 2 रन पूरे। अब यहां से केवल 13 गेंदों पे 6 रन चाहिए। एक तरफा मुकाबला कर दिया है खाड़ी के बल्लेबाजों ने। और दुनिया में कोई भी व्यक्ति न एक तरफा हार चाहता है न एक तरफा प्यार। वन साइडेड गेम एंड वन साइडेड प्रेम। ओ हो, क्या मैच फिनिश। यस, मैजिक बॉक्स में सिक्सर, मैजिकल स्ट्रोक। देखिए खाड़ी टीम के लिए तालियां होना चाहिए। ताबड़तोड़ बल्लेबाजी, जबड़ा तोड़ बल्लेबाजी और कमर तोड़ बल्लेबाजी। हार्ड लक जगन, कल शाम के एकता सुपर लीग की चैंपियन अपना पहला ही मुकाबला गंवा दिया है। अगली टीम को फील्डिंग लगाना है। और मैन ऑफ द मैच, पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर हम बढ़ रहे। खिलाड़ी का नाम है केतन मात्रे। 3 सिक्सर, 1 चौका, 26 रन 6 गेंदों पर। इट्स ओवर टू यू सुनील छिलके।